शिकागो 20 जून 1894. श्रीयुत हरिदास बिहारीदास देसाई यांना. प्रिय दिवाणजी साहेब, आपलं पत्र आज मिळालं. आपणासारख्या थोर हृदयाच्या व्यक्तीला मी आपल्या अविचारी कठोर शब्दांनी दुःख दिलं, याबाबत मला खरोखरच अत्यंत वाईट वाटतं. आपण नरम शब्दात माझ्या चुका दाखवून जो उपदेश केला आहे त्याचा मी नतमस्तक होऊन स्वीकार करतो. शिष्यत्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य असून तुम्हाला शरण आलोय, तुम्ही मला उपदेश द्या. पण दिवाणजी साहेब, मी जे काही म्हटलं ते केवळ प्रेमामुळे, हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक आहे. ज्यांनी माझ्या पाठीमागे माझी निंदा केली त्यांनी अप्रत्यक्षपणे देखील माझं हित केलं नाही. उलट त्यांनी माझं अत्यंत नुकसानच केलेलं आहे. कारण मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे असं अमेरिकन लोकांना स्पष्ट सांगण्यासाठी आपल्या हिंदू बांधवांनी काही देखील प्रयत्न केला नाही. मला अमेरिकन लोकांनी जी सहृदयता दाखवली तिच्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी म्हणा, किंवा मी आपल्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून या देशात आलो आहे यासंबंधी म्हणा, आपल्या देशातल्या लोकांनी 2 ओळी तरी कधी लिहून इकडे पाठवल्या का? उलट पक्षी लोक अमेरिकन लोकांना सांगत आहेत की मी एक पक्का भोंदू मनुष्य असून अमेरिकेत आल्यानंतरच मी संन्याशाची वस्त्र परिधान केली आहेत. या प्रचाराचा माझ्या इथल्या स्वागतावर तेवढा परिणाम झालेला नाही, पण त्यामुळे आर्थिक मदतीच्या बाबतीत मात्र अमेरिकन लोकांनी आपले हात अगदी आखडून घेतलेले आहेत. इथे येऊन मला 1 वर्ष झालं, पण या अवधीत भारतातल्या एकाही प्रसिद्ध व्यक्तीला हा फसवेगिरी करणारा माणूस नाही असं माझ्या संबंधी इथल्या लोकांना कळवावंसं वाटलं नाही. शिवाय माझ्या विरुद्ध काही ना काही धुंडाळून काढण्यासाठी मिशनरी लोक तत्पर आहेत, आणि भारतातील ख्रिस्ती लोकांची वृत्तपत्र माझ्या विरुद्ध जे काही लिहितात ते इथले मिशनरी लोक गोळा करतात आणि इथल्या वर्तमानपत्रात ते धडाकून प्रसिद्ध करतात. ख्रिस्ती आणि हिंदू लोकांमध्ये भारतात कोणता फरक आहे ते इथल्या सामान्य जनतेला फारसं माहीत नसतं, हे आपण देखील जाणून असावं. माझ्या कार्यासाठी पैसा गोळा करणं हाच इथे येण्याचा माझा मुख्य उद्देश आहे. यासंबंधी मी आपणास पुन्हा सविस्तर लिहित आहे. पौर्वात्य आणि पाश्चात्य यांच्यात मूलतः हा भेद आहे की पाश्चात्यांची राष्ट्र ही खऱ्या अर्थानं राष्ट्र आहेत, आमची तशी नाहीत. अर्थात इकडील देशात शिक्षण आणि सभ्यता ही थोड्या लोकांपुरतीच मर्यादित नसून त्यांचा सर्वसाधारण जनतेत प्रवेश झाला आहे. भारत आणि अमेरिका या देशांमधील उच्च वर्गाच्या लोकांमध्ये फारसा फरक नाही हे खरं, पण खालच्या वर्गातील लोकांमध्ये मात्र फारच फरक आहे. इंग्रजांना भारतावर जय प्राप्त करणं इतकं सोपं का गेलं? याचं कारण हेच की त्यांचं राष्ट्र हे खरं संघटित राष्ट्र आहे, आपलं तसं नाही. आपल्या देशातील एखादी थोर व्यक्ती जर निधन पावली तर तिची जागा भरून काढण्यासाठी शेकडो वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते. याच्या उलट इकडच्या देशांमध्ये थोर व्यक्तींची जागा तत्क्षणीच भरून निघते. उदाहरणार्थ, आपणच जर मृत्युमुखी पडलात, माझ्या देशाच्या हितासाठी ईश्वर ही वेळ अधिकात अधिक लांबणीवर टाको, पण आपणच जर मृत्युमुखी पडलात तर आपली जागा भरून काढण्यासाठी देशाला कितीतरी अडचण पडेल. ही गोष्ट आत्ता स्पष्ट दिसतीये, कारण आपल्याला अजून देखील नोकरी करावी लागत आहे. आपल्या देशात खरोखरच मोठ्या माणसांचा अभाव आहे असं का? याचं कारण हेच की इकडच्या देशात योग्य आणि थोर व्यक्तींची निर्मिती होण्यासाठी कितीतरी विस्तृत क्षेत्र आहे, पण आपल्या देशात ते फारच मर्यादित आहे. इकडच्या देशात सुशिक्षित स्त्री पुरुषांची संख्या खूपच जास्त आहे. म्हणूनच 30 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतापेक्षा 3, 4 किंवा 6 कोटी लोकसंख्या असलेल्या इकडच्या देशामध्ये सुयोग्य माणसांच्या निर्मितीसाठी अधिक विस्तृत क्षेत्र आहे. आपण सहृदय मित्र आहात, आपण माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. आपल्या देशात हीच मोठी उणीव आहे आणि आपल्याला ती दूर केलीच पाहिजे. सर्वसाधारण जनतेला शिक्षण द्या, त्यांची उन्नती घडवून आणा. राष्ट्रनिर्मितीचा हाच एकमेव उपाय आहे. जखम कुठे झाली आहे हे आमच्या समाजसुधारकांना शोधूनही सापडत नाही. विधवा विवाह प्रचलित करून ते देशाचा उद्धार करू पाहतात. विधवांना लाभलेल्या पतींच्या संख्येवर एखाद्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं असं आपल्याला वाटतं का? धर्माचा देखील यात काही अपराध नाही, कारण मूर्तींची संख्या कमी जास्त झाल्यामुळे काही फरक पडत नसतो. सगळ्या दोषाचं मूळ पुढील प्रमाणे आहे. आपलं खरं राष्ट्र आज झोपडीत राहतंय आणि झोपडीत वास करणाऱ्या आपल्या बांधवांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा आणि मनुष्यत्वाचा विसर पडला आहे. हिंदू,
मुसलमान ख्रिस्ती लोकांच्या पायाखाली सतत तुडवलं गेल्यामुळे त्यांची अशी समजूत झालेली आहे की ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांच्या टाचेखाली चिरडून जाण्याकरताच आपला जन्म आहे. त्यांना त्यांच्या विस्मृत व्यक्तित्वाचं पुन्हा ज्ञान करून दिलं पाहिजे. त्यांना चांगल्या तऱ्हेचं शिक्षण दिलं पाहिजे. मूर्तीपूजा राहील की जाईल, विधवांना पुरेसे पती मिळतील की मिळणार नाहीत, जातीभेद चांगला आहे किंवा वाईट आहे, असले प्रश्न घेऊन डोकं शेणवण्याची मला गरज भासत नाही. प्रत्येकानं स्वतःचा उद्धार करून घेण्याचा स्वतःच प्रयत्न केला पाहिजे. निरनिराळे रासायनिक घटक एकत्र मिसळून ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे. स्फटिक निर्मितीचं कार्य ईश्वराच्या नियमाप्रमाणे आपोआप होईल. आपण आपल्या बांधवांना उपयुक्त विचार किंवा कल्पना देऊ, बाकीचं कार्य ते स्वतःच करतील. याचा अर्थ हा की आपण सर्वसामान्य जनतेला शिक्षण दिलं पाहिजे. पण या कार्यात अनेक अडचणी आहेत. दिवाळखोर सरकार काही करू शकणार नाही आणि करणारही नाही, म्हणून तिकडून मदतीची मुळीच आशा करू नका. समजा आपण प्रत्येक खेड्यात मोफत शाळा उघडल्या तरी ही गरीब मुलं शिकायला येणार नाहीत. आपलं पोट भरण्यासाठी ते शेतांवर कामं करण्यासाठी जातील. आपल्याजवळ मुबलक धनही नाही आणि शिक्षण घेण्यासाठी या मुलांना आपल्याला शाळेत आणताही यायचं नाही. तेव्हा ही समस्या मोठी बिकट आणि निराशाजनक आहे असं दिसतं. पण मी एक मार्ग शोधून काढला आहे. तो हा की जर पर्वत महम्मदाकडे येणार नाही तर महम्मदाला पर्वताकडे गेलं पाहिजे. गरीब लोक जर शिक्षणाजवळ पोहोचू शकणार नाहीत, जर शाळेत जाऊ शकणार नाहीत, तर शिक्षणानं त्यांच्या नांगराजवळ, त्यांच्या कारखान्यांजवळ किंवा जरूर तिथे कुठेही पोचलं पाहिजे. याचा अर्थ हा की हे गरीब लोक जिथे जिथे कामं करतात तिथे तिथे जाऊन त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आता प्रश्न हा की हे उद्दिष्ट कसं साध्य होईल. आपण माझ्या गुरुबंधूंना पाहिलं आहे. त्यांच्याप्रमाणे निस्वार्थ, चांगल्या आणि सुशिक्षित अशा शेकडो व्यक्ती मला सगळ्या भारतातून आता मिळू शकतील आणि खेड्यापाड्यातून, प्रत्येक घरातून केवळ धर्माचाच नाही तर शिक्षणाचा सुद्धा ते प्रचार करतील. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शिक्षणासाठी विधवांना शिक्षिका बनवण्याच्या कार्याचा पायाही मी घातलेला आहे. समजा की एखाद्या खेड्यातील लोक आपलं दिवसभराचं काम आटोपून घरी परत आलेले आहेत. ते मग काय करतात? एखाद्या झाडाखाली बसून किंवा अशाच एका ठिकाणी जमून ते धूम्रपान किंवा गप्पा गोष्टी करत आपला वेळ घालवतात. अशा वेळी जर दोघा सुशिक्षित संन्याशांनी तिथे जाऊन मॅजिक लॅन्टर्नच्या साहाय्याने त्या लोकांना ग्रह नक्षत्रांची चित्र किंवा इतर चित्र दाखवली किंवा इतिहासातील किंवा विभिन्न देशातील काही देखावे दाखवले तर किती चांगलं होईल. दिवाणजी, याप्रमाणे नकाशे, ग्लोब यांच्या मदतीने तोंडीच कितीतरी गोष्टी शिकवता येतात. केवळ डोळ्यांनीच ज्ञानलाभ होऊ शकतो असं नाही, तर कानांनी सुद्धा ज्ञान प्राप्त होऊ शकतं. अशा रीतीने त्यांना नवीन नवीन विचार कळतील, नैतिक शिक्षण लाभेल आणि आपलं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल अशी आशा त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल. आपण एवढं कार्य केलं म्हणजे संपलं, बाकी सगळं ते स्वतःच करतील. हे त्यागाचं व्रत अंगीकारण्यासाठी संन्याशांना काय प्रवृत्त करेल? हे लोकसेवेचं कार्य पार पाडण्यास त्यांना काय प्रेरित करेल? या प्रश्नाचं उत्तर हेच की धर्माच्या प्रेरणेनंच ते या कार्याला प्रवृत्त होतील. धर्माची प्रत्येक नवीन लाट उठण्यासाठी नवीन केंद्रस्थानाची आवश्यकता असते. प्राचीन धर्म केवळ नवीन केंद्राच्या आश्रयानेच पुन्हा चैतन्ययुक्त होऊ शकेल. केवळ मतमतांतरांनी काहीही कार्य होत नसतं, म्हणून त्यांना आता बाजूला ठेवा. शुद्ध चारित्र्य, आदर्श जीवन, एखादी केंद्र स्वरूप शक्ती, एखादा देवमानवच आपल्याला यथार्थ मार्ग दर्शवेल. ह्या असल्या केंद्राभोवती सगळ्या शक्ती एकत्र होतील आणि मग त्या एखाद्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे समाजावर आदळून आपल्या प्रवाहात सर्व काही वाहून नेतील. जे काही अशुद्ध, अपवित्र आहे ते सगळं धुवून काढतील. ज्याप्रमाणे लाकडाचा तुकडा त्याच्यातल्या रेषांच्या अनुरोधाने आपण सहज कापू शकतो, त्याप्रमाणे प्राचीन हिंदू धर्म सुद्धा हिंदू धर्मामधूनच सुधारता येईल. नवीन नवीन निघणाऱ्या समाज सुधारकांच्या चळवळीमधून नाही. तसंच या सुधारकांच्या जीवनात प्राच्य आणि पाश्चात्य संस्कृतींचा मिलाफ घडून आला पाहिजे. या महान आंदोलनाचा आरंभ आपण पाहिला आहे असं आपल्याला वाटत नाही का? ही जी एक नवीन लाट उठणार आहे, तिच्या आगमनाचा अस्फुट गंभीर ध्वनी आपण ऐकला आहे असं आपल्याला वाटत नाही? या आंदोलनाचं शक्ती केंद्र असलेल्या देवमानवानं भारतातच जन्म घेतला आहे आणि तो देवमानव म्हणजेच भगवान श्री रामकृष्ण होत. त्यांनाच केंद्र मानून नवयुवक हळूहळू संघटित होतो आहे.
तेच हे पवित्र कार्य पार पाडतील. दिवाणजी साहेब, आता त्यासाठी एका संघाची आवश्यकता आहे आणि तो चालवण्यासाठी सुरुवातीला थोड्या द्रव्याची आवश्यकता आहे. पण भारतात मला कोण पैसा देणार? म्हणून दिवाणजी साहेब, मी अमेरिकेला आलो. येण्यासाठी मी इथे सगळा पैसा सामान्य गरीब लोकांपासून गोळा केला, हे आपल्या स्मरणात असेलच. श्रीमंत लोकांकडून मी दान घेतलं नाही, कारण माझ्या विचारांचं मर्म ते आकळू शकले नाहीत. या देशात एक वर्षभर मी व्याख्यानं दिली, पण संकल्पित कार्यासाठी लागणारा पैसा गोळा करण्यात मला मुळीच यश आलं नाही. अर्थात मला स्वतःला इथे कशाचीच उणीव नाही. मला इथे पैसा न मिळण्याचं पहिलं कारण हे की चालू वर्ष हे अमेरिकेच्या दृष्टीने फार वाईट आहे. सध्या येथील हजारो गरीब लोक बेकार झालेले आहेत. त्यांना कामधंदा मुळीच मिळत नाही. दुसरं कारण हे की इथले मिशनरी आणि लोक माझ्या विचारांविरुद्ध, माझ्या मतांविरुद्ध प्रचार करत आहेत आणि अशा रीतीने ती दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तिसरं कारण हे की 1 वर्ष निघून गेलं, पण माझ्या देशातल्या लोकांनी अमेरिकन लोकांना माझ्या संबंधी हा खरा संन्यासी आहे, हा कोणी फसवणारा माणूस नाही, हा आमच्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी आहे, एवढं देखील अद्याप सांगितलं नाही. हे एवढे थोडे शब्द, पण ते सुद्धा माझ्या देशबांधवांनी माझ्यासाठी अजून खर्च केले नाहीत. आपल्या देशबांधवांची खरोखर धन्य आहे. तरी पण दिवाणजी साहेब, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मानवी मदतीची मी काडी इतकीही पर्वा करत नाही. पर्वतात आणि दऱ्याखोऱ्यात, दुर्गम अरण्यात आणि रखरखीत वाळवंटात जे प्रभू माझे पाठीराखे होते, तेच सर्वदा माझ्याबरोबर राहतील असा माझा विश्वास आहे. आणि हेही घडलं नाही तर माझ्यापेक्षाही अधिक शक्तिमान असा एखादा वीरपुरुष पुन्हा केव्हा तरी भारतात जन्मग्रहण करेल आणि हे महान कार्य पार पाडेल. आज मी आपणासमोर माझं हृदय खुलं केलंय. दिवाणजी साहेब, माझ्या या लांब लचक पत्राबद्दल मला क्षमा करा. ज्यांना माझ्याविषयी खरी कळकळ वाटते, ज्यांच्या ठाई माझ्याविषयी अंतःकरणापासून सहानुभूती आहे, अशा मुठभर मित्रांपैकी आपण आहात. आपण मला स्वप्नाळू किंवा कल्पनाप्रिय म्हणू शकता, पण माझ्या हृदयात कोणतंही कपट नाही, हा पूर्ण विश्वास असू द्या. आणि माझा सर्वात मोठा दोष जो कोणता असेल तर तो म्हणजे माझं देशप्रेम, माझी गाढ देशप्रीती. आपणावर, आपल्या प्रियजनांवर भगवंतांच्या कृपेचा सर्वदा वर्षाव हो. आपल्या प्रियजनांच्या शिरावर भगवत कृपेचं छत्र निरंतर राहो. मी आपला चिरकृतज्ञ आहे. माझ्यावरील आपलं ऋण कधीही पिटणार नाही. केवळ आपण माझे मित्र आहात म्हणून नव्हे, तर आपण भगवंतांची आणि मातृभूमीची जी उत्कृष्ट सेवा केली आहे, तिच्याबद्दल देखील मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपला चिरकृतज्ञ, विवेकानंद.